नमस्कार येवकार गांवकारीच्या या फेसबुक लाईव्ह अपडेटान तुमचे स्वागत। आमकां सगळ्यांक खबर आसा की सनबर्न या ईडीएम इलेक्ट्रॉनिक डांस अँड म्युझिक फेस्टिवल जे गोंयचें एक आकर्षण जाल्लें आसा, गोंयच्या पर्यटनाचें आकर्षण जाल्लें आसा, त्या महोत्सवा वयल्यान सध्या बरोच बोवाळ चल्ला। म्हटल्यार पयलीं हो महोत्सव हो इव्हेंट साउथ गोवा हांगासर ऑर्गनायज करचो असो प्लॅन आयोजकांनी केल्लो। साउथ गोंयांतल्यान ताका विरोध जाल्या उपरांत मागीर तो परतून नॉर्थ गोंयांत पावलो। नॉर्थ गोंयांत बार्देस तालुक्यांतल्या थिवी हांगासर ताका विरोध जालो, मागीर कामुर्ली हांगासर ताका विरोध जालो आनी हो विरोध जावन 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 आतां हो विशय पेडण्यां येवन रावला। पेडण्यां धारगळ हांगासर हो इव्हेंट जातलो अशें बुक माय शो ह्या वेबसायटीचेर जी टिकेट बुकिंग सुरू आसा, ऑनलायन टिकेट बुकिंग, हातून बुक माय शो हातून त्याचे डेस्टिनेशन हे धारगळ हांगासर दाखयतात आनी धारगळ ज्या जाग्याचेर हे डेस्टिनेशन दाखयतात ती जागा म्हटल्यार धारगळ हांगासर इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान जो डेल्टिन कॅसिनोच्या टाउनशिप सिटी प्रोजेक्टाक जे परमिशन दिला त्या प्रोजेक्टाच्या जमनीचेर हो इव्हेंट करपाची येवजण ही ह्या ऑर्गनायझरांची आसा। आता डेल्टिन टाउनशिप प्रोजेक्ट जो आसा तो इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान अप्रूव्ह केल्लो आसा, त्या जाग्यार कामूय सुरू जाल्लें आसा। इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे मुखेली म्हणटात ते गोंयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आसात। आता मुख्यमंत्र्याच्या म्हायती बगर ह्या जमनीत ज्या जमनीक आयपीबीन अप्रूव्हल दिला त्या जमनीन अशा पद्धतीचो हो येदो व्हडलो मेगा इव्हेंट ऑर्गनायज करपाची येवजण ही ऑर्गनायझर करपाक शकना। हाचो अर्थ असो जाता की ह्या इव्हेंटाक धारगळ हांगासर ह्या डेल्टिन कॅसिनो कंपनीच्या ह्या जमनीत, प्रायव्हेट जमनीत हो इव्हेंट ऑर्गनायज करपाक इनडायरेक्टली गोंयच्या चीफ मिनिस्टराचे ग्रीन सिग्नल आसा असो तातूंतल्यान एक मेसेज वयता आनी त्या खातीरूच बुक माय शो ह्या हेचेर ऑनलायन बुकिंगूय तांचे सुरू आसा आणि व्हडा प्रमाणात ताका प्रतिसादूय मेळटा। आता प्रश्न असो आसा की ह्या संदर्भात जेन्ना धारगळे हांगासर हो इव्हेंट येवपाचो आसा अशी माहिती जेन्ना पसरली तेन्ना धारगळच्याच एका मनशान, एका ग्रामस्थान भरत बागकर जे सामाजिक वावुरपी आसात तांणी ह्या संदर्भात एक PIL पिटिशन हायकोर्टान फायल केले आणि हे पिटिशन फायल केल्या उपरांत हायकोर्टान गव्हर्नमेंटान जो स्टँड घेतला तो म्हटल्यार सरकारचे म्हणणे आसा की आम्ही अजून सनबर्न इव्हेंटाक परमिशन दिवंक ना। आता जेन्ना सरकारान परमिशनूच दिवंक ना जाल्यार मागीर त्या पिटिशनाक कितें वालोर उरता असो प्रश्न त्या जाग्यार निर्माण जाल्लो। पूण पिटिशनराच्या वकिलांनी हेवूय स्पश्ट केलें की सनबर्न इव्हेंटाच्या बाबतीत जर पूर्व इतिहास पळयलो, प्री हिस्ट्री जर पळयली जाल्यार दर वर्सा अशेंच जाता। दर वर्सा ऑर्गनायझर विदाउट परमिशन ऑनलायन बुकिंग सुरू करता आणि लास्ट टायमार हे परमिशन तांकां गव्हर्नमेंटा कडल्यान मेळटा आणि त्या खातीर ह्या पिटिशनाक हे पिटिशन भायर रावपाचें न्हू। ह्या पिटिशन जो मेरेन हो इव्हेंटाच्या संदर्भात डिसिजन जायना तो मेरेन हे पिटिशन ग्राह्य दवरचें अशी तांणी विनंती केली, जी कोर्टान मान्यय करून घेतली आणि कोर्टान सांगलें की ह्या सगळ्या परमिशनाच्या पुराय प्रोसेसाचेर कोर्टूय हाचेर नदर दवरून रावतलो म्हणून। 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर अशे 3 दीस हो इव्हेंट जावपाचो आसा आणि ताच्या खातीर ऑनलायन तिकीट बुकिंगूय सुरू जाल्ली आसा। आता पिटिशनरान एक प्रेयर केल्ली ती म्हटल्यार हे ऑनलायन तिकीट बुकिंग जे आसा ते कोर्टान स्टे करचें, कोर्टान ते कॅन्सल करचें म्हणून। पूण ह्या पिटिशनाचेर जेन्ना युक्तिवाद जाल्या उपरांत कोर्टान अशें ऑब्झर्वेशन केलें की ज्या इव्हेंटाक गव्हर्नमेंटान परमिशनूय दिवंक ना त्या इव्हेंटाची तिकिटी जर लोक हजारांनी आणि लाखांनी रुपया खर्च करून जर विकत घेत असत जाल्यार ताका आनी कितें म्हणप, कितें करप? म्हणजे लोकांक जर स्वताच फटोवपाचें आसत जाल्यार फटोवनी, कोर्ट हातून कितें म्हणून करतली असो एक ऑब्झर्वेशन कोर्टान ह्या तिकीट बुकिंगाच्या संदर्भात केल्लें आसा। कोर्टाचे बरोबर की ज्या इव्हेंटाक गव्हर्नमेंटान परमिशनूय दिवंक ना, जो इव्हेंट जातलो काय ना हाची गॅरंटी ना, त्या इव्हेंटाचे जर तिकीट स्वताहून व्हॉलंटरीली जर लोक विकत घेवपाक लागले जाल्यार मागीर ताका कोर्ट कितें करतलो? कोर्टाचे ऑब्झर्वेशन बरोबरूच आसा, पूण ह्याच कोर्टाक नाजाल्यार ह्याच न्यायालयाक एक गजाल
सांगची पडटली आणि कळची पडटली ती म्हटल्यार सनबर्न ह्या इव्हेंटाच्या बाबतीत पास्ट हिस्ट्री जर आम्ही पळयत जाल्यार सदांच दर वर्सा इव्हेंटाक परमिशन घेनासतना ऑर्गनायझर ऑनलायन तिकीट बुकिंग सुरू करता, निमणे मेरेन जातलो ना जातलो अशें जाता आणि निमणे त्या इव्हेंटाक परमिशन मेळटाच आणि लोकांकूय खबर आसा जे कोण ह्या इव्हेंटाक येतात तांकांय खबर आसा की हे परमिशन मेळटलेच म्हणून आणि त्या खातीर ते बिंदासपणान ह्यो तिकीटी बूक करतात. आता विदाउट गव्हर्नमेंट परमिशन तिकीटी जर ओपन जाल्यो आसत आणि लोक जर ते व्हॉलंटरी विकत घेत आसत जाल्यार कोर्ट काय करपाक शकना हे बरोबर आसा. पूण विदाउट परमिशन हाव ऑर्गनायझर्स बी अलाउड टू सेल देअर टिकीट्स. तुम्ही ज्या इव्हेंटाचे अजून परमिशनच घेवंक ना तो इव्हेंट खंय जातलो तेवूय अजून जर थारोवंक ना जाल्यार बेठोच एक डेस्टिनेशन दिवप आणि त्या डेस्टिनेशनाच्या नावाचेर त्या इव्हेंटाची तिकीट विक्री करप ही गजाल कोर्टाक मान्य जाता काय कितें? जर मान्य जाता जाल्यार खंयच्या नदरेंतल्यान ही गजाल कोर्टाक मान्य जाता असे प्रश्न आमकां सर्वसामान्य नागरिकांक पडप हे स्वाभाविक आसा. आता फुडें जर वचचें जालें जाल्यार धारगळेची ग्रामसभा फाटल्या आयतारा जाली आणि ह्या ग्रामसभेन थंयसरल्या थळाव्या लोकांनी ह्या सनबर्न फेस्टिवलाक जो ईडीएम फेस्टिवल आसा ताका विरोध केलो आणि तांणी अशी मागणी केली की पंचायत मंडळान ह्या इव्हेंटाक विरोध करचो. कोणाकोणाचो विरोध ह्या इव्हेंटाक आसतलो अशें म्हणून लोकांनी अपील केल्या उपरांत पंच मंडळी जी त्या वेळार ग्रामसभेक हजर आसली त्या पंच मंडळांतल्या एकाच पंच सदस्यान आपलो हात वयर केलो. काय पंचमंडळी त्या ग्रामसभेक हजरूय नासली पूण हेर जी 70 पंचमंडळी आसा त्या पंचमंडळींनी मात मेकळेपणान ह्या इव्हेंटाक आपलो विरोध आसा अशें दाखोवंक ना. हाचो अर्थ कितें? तर हाचो अर्थ खंय तरी ह्या पंचमंडळीच्या मनान दुबाव आसा, खंय तरी ह्या पंचमंडळीच्या मनान ह्या इव्हेंटाक परमिशन दिवपाचो विचार चल्ला ना जाल्यार कोणाचो तरी ह्या इव्हेंटाच्या संदर्भात ह्या पंच वांगड्यांचेर प्रेशर आसा. आता कालूच अशाच पद्धतीन ग्रामस्थांची बसका जाली. ग्रामस्थांच्या एक गजाल लक्षात आयला की पंचमंडळीचेर आम्ही विश्वास दवरपाक शकना. ह्या पंचमंडळींक जर हो इव्हेंट करपाचे जर थारायले जाल्यार आमकां ग्रामस्थांकूच तो इव्हेंट थांबोवचो पडटलो. पिटिशन हे कोर्टान आसाच, परमिशन दी मेरेन हे पिटिशन चालूच उरतलें आणि कोर्टाची नदर आसतली. पूण हो इव्हेंट जर ताका सगळे रितसर परवाने मेळ्ळे जाल्यार ह्या इव्हेंटाक कोणूच आडोवपाक शकना. ताका आडोवपाक शकतात फक्त थळावे लोक आणि त्या खातीर थळाव्या लोकांची बसका जाली. तांणी थारायलें की खंयच्याय पद्दतीन ह्या इव्हेंटाक विरोध हो करचोच पडटलो कारण ह्या इव्हेंटाचो दूरगामी परिणाम हो त्या वाठारांत पेडणे तालुक्याचेर जावपाक शकता. आता ह्या इव्हेंटाक कोणाचोच विरोध ना. गोंयच्या पर्यटना खातीर, नॅशनल इंटरनॅशनल टुरिस्टां खातीर हे अट्रॅक्शन थारलेलो हो इव्हेंट हो गोंयांत जावचो हाच्या विशीं कोणाकूच दुबाव ना. पूण तो अशा जाग्यार जावचो ज्या जाग्यार हेर लोकांक ताचेर परिणाम जावचो न्हू, हेर लोकांचेर ताचो परिणाम जावचो न्हू, लोकांची गैरसोय जावची न्हू, नॉयज पॉल्युशन, मागीर ट्रॅफिक जॅम, हेर गजाली ह्या सगळ्या गजाली पासून पयस अशा पद्दतीन पद्धतशीरपणान हो इव्हेंट जावचो ज्या इव्हेंटाक लागून टुरिस्ट त्या इव्हेंटाचे पुरायपणान त्याचो तो इव्हेंट एन्जॉय करतले आणि लोकांकूय ताचो त्रास जावचो ना. आता ह्या इव्हेंटाच्या बाबतीत आनीकूय खुबश्यो गजाली चर्चेक येतात सदांच. त्यो म्हटल्यार ह्या इव्हेंटान ड्रग्स, प्रॉस्टिट्यूशन अशा पद्दतीच्योय गजाली थारतात. आता ह्यो गजाली जर खरेंच चलता जाल्यार ताचेर नियंत्रण हाडपाची जबाबदारी कोणाची? ती सरकारची काय ऑर्गनायझराची? ऑर्गनायझरांनी तर ह्या संदर्भात असल्यो गजाली आमच्यो ह्या इव्हेंटाक चलत ना असो स्टँड घेतला आणि अशे आरोप करपी लोकांक नोटिश्यो धाडून तांकां तांणी रिस्ट्रेनूय केल्लें आमी फाटीं पळयलां. जेन्ना ह्या ऑर्गनायझरांनी हायकोर्टान एक पिटिशन घालून ज्या लोकांनी ड्रग्स, प्रॉस्टिट्यूशन आणि हेर ज्यो वायट गजाली ह्या इव्हेंटा कडेन ज्यो लिंक केल्या त्या लोकांक नोटिश्यो धाडून तांकां रेस्ट्रिक्ट केल्लेले आसा अशा पद्दतीन हे निराधार आरोप करपाक. आता आमी जेन्ना आदले पर्यटन मंत्री आणि पेडणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व ह्या पयलीं करपी आदले उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकार म्हटल्यार मनोहर आजगांवकार
हांच्या कडेन जेन्ना ह्या विशयी उलयले तांचे म्हणणे आसा की गोंयच्या पर्यटना खातीर गोंयचे पर्यटन जर वृद्धींगत करतलो, नॅशनल इंटरनॅशनल पर्यटक जर गोंयांत येवपाक जाय जाल्यार सनबर्ना सारको इव्हेंट जावप हो खूब गरजेचो. पूण हो इव्हेंट खंय जावप आणि कसो जावप हें सरकारान थारावचें पडटलें. जर ह्या इव्हेंटाक धारगळच्या लोकांचो विरोध आसा, पेडण्याच्या लोकांचो विरोध आसा जाल्यार आपूण त्या लोकां वांगडा आसतलो. पूण ही इव्हेंट जावपाक जाय अशें तळ्यात मळ्यात अशा पद्दतीची भूमिका ही बाबू आजगांवकारान घेतल्या. पेडण्याचे आतांचे आमदार बाब प्रवीण आर्लेकर हांणी ह्या संदर्भात एक प्रेस कॉन्फरन्स घेवन आपलो पुरायपणान ह्या इव्हेंटाक विरोध आसतलो अशें सांगलेलें. आणि लोक जर ह्या इव्हेंटाच्या विरोधान जर रस्त्यार देवले जाल्यार आपुणूय त्या लोकां वांगडा रस्त्यार देवतलो अशी तेणी घोशणा ह्या पयलीं केल्ली आसा. आतां आयज म्हटल्यार आयच्या दिसा, आयज शुक्रार, आयच्या दिसा सांजे 5 वरांचेर पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर हांणी पेडणे मतदारसंघातले सगळ्या पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचायत मंडळां, त्या भायर कावन्सिलर्स, चेअरपर्सन, व्हायस चेअरपर्सन, कावन्सिलर्स, मागीर बीजेपीचे वेगवेगळे मोर्चा तांचे वांगडी, बूथ कमिट्यांचे वांगडी अशा सगळ्या लोकांची एक बसका आयज सांजे 5 वरांचेर पेडणे हांगासर आपयल्या ह्या सनबर्न विशयाचेर भासाभास चर्चा करपाक लागून आणि ह्या सनबर्न विशयाचेर भूमिका घेवपाक लागून. आतां पेडण्याच्या आमदाराचे हे अपील धारगळ जी पंचायत आसा ती धारगळ पंचायत ही पेडणे आमदारा वांगडा ना. पूण धारगळ पंचायतीन मांद्रेचे आमदार जे आसात जीत आरोलकर तांचे जे घर आसा ते जे रावतात तो वाठार धारगळ पंचायतीन येता. आणि धारगळ पंचायतीचे सध्या रुलिंग जे डिस्पेन्सेशन आसा ते तातूंतले कांय लोक हे जीत आरोलकर हांचे समर्थक आसात. आता जीत आरोलकर हांणी स्पष्टपणान मांद्रे मतदारसंघातल्या लँड कन्वर्जन, मागीर मांद्रेन येवपी बिग डॅडी कॅसिनो, हॉटेल कॅसिनो ह्या सगळ्या गजालींक तांणी विरोध केल्लो आसा. त्या संदर्भात तांणी अधिकृत ऑफिशियल पत्रय सरकाराक बरयल्लें आसा. पूण पेडण्याचे आमदार जे आसात प्रवीण आर्लेकर हांणी मात अजून मेरेन ऑफिशियल स्टँड आपलो लँड कन्वर्जनाच्या बाबतींत सांगूंक ना. तशा पद्दतीची तांणी चिटूय सरकाराक बरोवंक ना. ते स्वताच ह्या लँड कन्वर्जनाचे बेनिफिशियरी असल्या कारणान ते हे भूमिका घेतले काय कितें असो प्रश्न आसा. आता तांणी ते मूळ कलंगूटचे हाचो अर्थ सनबर्न आणि अशा इडियम फेस्टिवलाची माहिती तांकां आसा, त्याची व्यक्ती ते जाणा, ताची सिरियसनस, त्याचे फायदे नुकसान ह्यो सगळ्यो गजाली म्हाका दिसता आमदार प्रवीण आर्लेकर हांकां खबर आसा. आणि तांणी जेन्ना ह्या इव्हेंटाक विरोध करपाचें थारायलें हाचो अर्थ पेडणे तालुक्याचेर, पेडणे वाठाराचेर आणि धारगळ पंचायत वाठाराचेर ह्या इव्हेंटाचो दुश्परिणाम जातलो अशें घडये तांकां दिसता जायत म्हणून तांणी अशा पद्दतीचो हो स्टँड घेतलाय आसूं. पुणून जीत आरोलकर हांणी अजून आपलो स्टँड हो ह्या इडियम फेस्टिवलाच्या संदर्भात स्पष्ट केल्लो ना. तांचें म्हणणें आसा की जर त्या लोकांक आपल्या सपोर्टाची गरज आसा जाल्यार आपूण त्या लोकांक सपोर्ट करतलो. पूण त्या इव्हेंटाक आपलो सपोर्ट आसा काय विरोध आसा हें मात तांणी स्पष्ट करूंक ना. आता तांचे जे पंच वांगडी आसात धारगळ पंचायतीचे त्या पंच वांगड्यांकूय जीत आरोलकरान कितें वेगळो इन्स्ट्रक्शन दिला आसूं येता काय असोय आता प्रश्न पडपाक लागला. कारण हे पंच वांगडी जे आसात ते ज्या पद्दतीन घुसपल्ले आमकां पळोवपाक मेळटात ते पळयत जाल्यार तांचेर खंय तरी एक पॉलिटिकल प्रेशर आसा हें आमकां मान्य करचेच पडटलें. आता धारगळ पंचायत जी आसा त्या धारगळ पंचायतीचे सरपंच हे सतीश धुमाळ हालींच तांची सरपंच पदाचेर निवड जाल्ली आसा. त्या उपरांत दिप्तिशा नारोजी ह्यो उपसरपंच आसात. मागीर प्रिती कानोळकर, अनिकेत साळगांवकर, दाजी शिरोडकर, अमिता हरमलकर, दिलीप वीर, प्रदीप नाईक म्हटल्यार भूषण नाईक आणि अर्जुन कानोळकर हे पंच वांगडी आसात. आता ह्या पंच वांगड्याची नावां हांवें कित्याक वाचली असो प्रश्न तुमकां पडपाक शकता. ही नावां हांवें मुद्दम वाचली कारण ह्या पंच वांगड्यांची नावां ही ह्या धारगळेंत जावपी इडियम इव्हेंटाच्या निमतान इतिहासान नोंद जातली. आता तुम्ही म्हणटले इतिहासान कशी कितें ही नोंद जातली, तर इतिहास ह्या नावाची, ह्या पंचायत मंडळाच्या नावाची नोंद घेतली फुडाराक. समजा ह्या इडियम फेस्टिवलांतल्यान समजा धारगळचे ना जाल्यार पेडण्याचो उद्धार जाता, बरें कितें तरी जाता
जाल्यार फुडाराक कोण तरी सांगतलो की ती पंच मंडळी हे पंचायत वांगडी जेन्ना पंचायतीचेर असले तेन्ना तांणी ते परमिशन दिलें आणि आमच्या धारगळचो आमच्या पेडण्याचो उद्धार जालो. पूण समजा ह्या अशा इव्हेंटाक लागून जर धारगळ नाजाल्यार पुराय पेडणे तालुक्याचेर जर दुष्परिणाम जाले, फुडल्या भावी पिढीचेर जर दुष्परिणाम जाले, आमची भावी पिढी जर वेगवेगळ्या चुकीच्या गजालीच्या नादाक जर लागली जाल्यार ह्याच पंचायत वांगडींक तांची दूषणाय भावी पिढी दितली की हे पंचायत वांगडी असले त्या वेळार सत्तेचेर ह्या पंचायत वांगड्यांनी ह्या इव्हेंटाक परमिशन दिलें आणि आमच्या ह्या पिढयेची बरबादी केली अशी दूषणाय तांकां घेवची पडटली. सो तांणी विचार करचो पडटलो की इतिहासान तांच्या नावाची जर नोंद जातली जाल्यार ती कशा तरेन जावची, बऱ्या तरेन जावची काय चुकीच्या तरेन जावची. फाल्यां अशा पद्दतीच्या ह्या इव्हेंटीचे दुष्परिणाम जेन्ना स्पश्ट जातले तेन्ना कोण तरी फुडाराक म्हणपाक शकता की आमच्या धारगळच्या त्या वेळाच्या पंचायत वांगड्यांनी हो इव्हेंट गांवांत जावंक दिवं ना आणि आमच्या पिढयेक वाचयले. सो ह्या पंचायत मंडळाक विचार करचो पडटलो की तांणी बऱ्या खातीर आपल्या नावाची नोंद दवरची काय वायटा खातीर आपल्या नावाची नोंद दवरची हाचो विचार हो तांकां करचो पडटलो. दुसरी एक गजाल ती म्हटल्यार जी मिटींग आयज आमदार प्रवीण आल्लेकर हांणी आपयल्या त्या मिटिंगेक आता खंयच्यो पेडणे मतदारसंघातल्यो पंचायती, पंचायत मंडळां आणि कोण कोण ह्या मिटिंगेक हाजीर रावतात हेवूय पळोवप खूप इंटरेस्टिंग थारतलें. इतल्याच खातीर इंटरेस्टिंग थारतलें कारण सध्या सनबर्नाच्या विशयी, सनबर्न इव्हेंटाच्या विशयी जर पळयत जाल्यार जेन्ना ह्या कंपनीन हो इव्हेंट धारगळे हांगासर डेल्टिन कॅसिनोच्या ह्या प्रायव्हेट जमनीन करपाचें थारायला हाचोच अर्थ ह्या इव्हेंटाक इनडायरेक्टली गव्हर्नमेंटाचो सपोर्ट आसा. इनडायरेक्टली चीफ मिनिस्टराचो ह्या इव्हेंटाक सपोर्ट आसपाक शकता. कित्याक तर जो प्रोजेक्ट ह्या डेल्टिन कॅसिनोच्या जमनीचेर एप्रूव्ह केला तो प्रोजेक्ट आयपीबीन एप्रूव्ह केला आणि आयपीबीचे मुखेली हे चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत आसा. आता आमदार जर ह्या इव्हेंटाच्या विरोधान भूमिका घेता जाल्यार सरकाराक हो इव्हेंट जाल्लो जावप ह्या पयलीं जेन्ना निती आयोगाची बसका जाल्ली त्या निती आयोगाच्या बसकेतूय चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांणी उघडपणान ह्या इव्हेंटाचे समर्थन केल्लें की गोंयच्या पर्यटना खातीर सनबर्ना सारखे इव्हेंट जावप खूप गरजेचे. आणि म्हाका दिसता तांणी जेन्ना अशा पद्दतीन निती आयोगाच्या मिटिंगेन असो स्टँड घेतला तेन्ना राज्यान सनबर्नाक विरोध जावप नाजाल्यार सनबर्न जावप ना ह्यो गजाली ह्यो पुरायपणान तांच्या विरोधान वचपाक शकतात. आणि ह्या सनबर्ना सारखे इव्हेंट ऑर्गनायज करपी जे लोक असतात तांचे संबंध हे वयर पासून सकयल मेरेन सगळीकडे असतात. सो हो इव्हेंट गोंयांत जावपाकूच जाय असो प्रेशर हो सरकाराचेरूय आसतलो हें स्वाभाविक आसा आणि ताची जबाबदारी ही मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या कडेनूच आसपाक शकता. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे हांणी पेडणेचे पालकत्व स्विकारलें आसा. ही इज अ पेरंट मिनिस्टर आणि त्या खातीर तांचो पुरायपणान ह्या इव्हेंटाक तेंको आसपाक शकता. आता जेन्ना थळावे आमदार ह्या इव्हेंटाक विरोध करतात तेन्ना हो विरोध मोडून काडपाक लागून आणि पुरायपणान जे पेडणे मतदारसंघातले पंचायत मागीर काउन्सिलर मागीर हेर जे बीजेपी ऑर्गनायझेशनाचे जे लोक आसात तांचो सपोर्ट ह्या इव्हेंटाक जर मेळोवन दितलो जाल्यार वेगळी पॉलिटिक्स ही करची पडटली आणि त्या पॉलिटिक्साक लागून खंय तरी पेडणे मतदारसंघाचे भाजपाचे मंडळ अध्यक्ष जे आसात जे चांदेल हसापूर पंचायतीचे सरपंच आसात बाब तुळशीदास गांवस हांच्या भूमिकेकडे पेडणे मतदारसंघातल्या लोकांची नदर लागून आसा. कारण ते पेडणे मतदारसंघाचे भाजपाचे मंडळ अध्यक्ष आसात. हालींच्या तेंपार आमी पळयला की खंय तरी तांच्यान आणि पेडण्याचे आमदार हाच्या भितर खंय तरी अंतर निर्माण जाल्लें आसा, डिस्टन्स निर्माण जाल्ले आसात. हालींच तांच्यो ज्यो 2-3 प्रेस कॉन्फरन्सी जाल्यो नाजाल्यार 1-2 इव्हेंट जाले तातूंत खंयच आमकां तुळशीदास गांवस दिसून येवंक ना आणि त्या खातीर खंय तरी तांच्या भितर मतभेद निर्माण जाल्यात काय कितें अशी परिस्थिती हातूंतल्यान निर्माण जाल्ली आसा. सो आयच्या बसकेक पेडणे भाजपा मंडळाचे अध्यक्ष आणि चांदेल हसापूरचे सरपंच तुळशीदास गांवस हे हाजीर रावतले काय ना. ते जर हाजीर रावले जाल्यार तांकां ह्या सनबर्ना विशयीची भूमिका स्पश्ट करची पडटली. ज्या भूमिकेंतल्यान भाजपाची भूमिका स्पश्ट जातली. ते जर हाजीर रावंक ना जाल्यार तातूंतल्यान कितलेशेच प्रश्न निर्माण जातले. एक म्हटल्यार ते कित्याक हाजीर रावंक ना. ते सरपंच आसात,
मागीर ते भाजपा मंडळाचे अध्यक्ष आसात आणि पेडणे मतदारसंघात भाजपाचो आमदार आसा, इतले जावनूय ते हाजीर रावना हाचो अर्थ तांचे आमदाराकडे कितें तरी बिनसला काय कितें, हो एक प्रश्न जालो. दुसरी गजाल, तांची स्वताची भूमिका सनबर्नाच्या विशीं कितें. तिसरी गजाल, खंय तरी सरकारान नाजाल्यार चीफ मिनिस्टरान तुळशीदास गांवस हाका धरून खंय तरी हो इव्हेंटाक विरोध जावपाक जायना आणि हो इव्हेंट जावपाक जाय अशा पद्धतीचे एक वातावरण तयार करपाक लागून एक वेगळो डाव सुरू केला काय कितें, असोय तातूंतल्यान एक नवो प्रश्न निर्माण जातलो. आणि ह्या सगळ्या प्रश्नाच्यो जापो ह्यो आयच्या सांजेच्या पेडण्यांतल्या बसके उपरांत आपोआप स्पश्ट जावपाक लागतल्यो. आता आमी पळयला की धारगळ गांवांत आता 2 ग्रुप तयार जाल्ले आसात. एक जो ग्रुप म्हणटा की हो इव्हेंट जावपाक जाय, त्या इव्हेंटाक लागून आमच्या टॅक्सीकारांक धंदो मेळटलो, आनी कोणाक थंयसरल्या थळाव्या लोकांक धंदो मेळटलो, त्या इव्हेंटाच्या संदर्भातली काय काय बारीक बारीक कॉन्ट्रॅक्टां आसा ती थंयसरल्या लोकांक मेळटली, तांचो आर्थीक फायदो जातलो, आमी ही संदी कित्याक वगडावची अशें म्हणून ह्या इव्हेंटाच्या समर्थनान लोकांक एकठांय करपाचें काम काय लोक करतात. जाल्यार दुसरो जो ग्रुप आसा तो ग्रुप मात ह्या इव्हेंटाच्या विरोधान आसा की अशा पद्धतीचो इव्हेंट व धारगळ सारख्या अशा ग्रामीण वाठारांत जावप योग्य न्हू. ताचे वेगवेगळे दुष्परिणाम थंयसरल्या वाठाराचेर पडपाक शकतात. एक म्हटल्यार 3 दीस चलपी ह्या इव्हेंटाचो जे साऊंड पोल्युशन आसा त्या साऊंड पोल्युशनाक लागून पुराय वाठारांत लोकांक त्रास जातलो. दुसरो, ह्या अशा इव्हेंटांत कितल्योश्योच वायट गजाली चलतात, त्या वायट गजालींक जर थारो दिलो जाल्यार ताचे परिणाम हे ह्या वाठारांतल्या आणि पेडणे तालुक्यांतल्या सामाजीक जिणेचेर पडपाक शकतात, ताचे दूरगामी परिणाम हाचेर पडपाक शकतात. आणि इन्स्टंट आणि फास्ट मनी जे आयज आमी कोस्टल बेल्टात पळयतात, कोस्टल बेल्टातली जी तरणाटी पिढी आसा, जी ज्या तरेन त्या तरणाट्या पिढीची आयज वाताहत सुरू आसा, तशा पद्धतीचे हे अरिश्ट ह्या हांगा हाडून आमच्या गांवांनी सोडपाचे काय कितें असोय तातूंतल्यान एक प्रश्न निर्माण जाता. दुसरी गजाल, पेडणे तालुको नाजाल्यार पेडणे वाठार हो आपल्या सांस्कृतिक संचिता खातीर ताची एक वेगळी वळख आसा. एक वेगळें देवत्व ह्या परिसराक लाभलेलें आसा. वेगवेगळ्या गांवांनी वेगवेगळी जी मंदिरां आसात त्या मंदिराचे एक वेगळें अधिष्ठान आसा. आणि अशा वेळार अशा पद्धतीची ही संस्कृती ही हांगासर हाडून सोडप ही कितपत योग्य असोय प्रश्न हो तातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. आणि त्या खातीर हे 2 ग्रुप, हे 2 गट सध्या एकमेका कडेन संघर्श करीत आसात. सरकारचो तेको हो स्वाभाविकपणान जो गट ह्या इव्हेंटाक समर्थन करता तांच्याच वांगडा सरकारचे समर्थन आसप हे स्वाभाविक आसा. आता साश्टी आणि बार्देस हे 2 जे तालुके आसात, ज्या तालुक्यांतल्यान ह्या इव्हेंटाक धांवडून घातले, ते दोनूय तालुके हे ओल्ड कॉन्क्वेस्ट म्हटल्यार जुने काबीजाती, ज्या वाठारांत सगळ्यात चड कार्यकाळ पोर्तुगीजांनी सत्ता केली. आणि आता हो इव्हेंट आयला पेडण्यात म्हणटकूच पेडणे हो सगळ्यात निमणो पोर्तुगीजांच्या तावडींत गेल्लो निमणो वाठार म्हणटा तो पेडणे. आता अशा वेळार जे एक आपल्या गोंयाबद्दल, जे आपल्या ह्या भूमीबद्दल जो मोग, जी निष्ठा ह्या साश्टीच्या आणि बार्देजाच्या लोकांनी दाखयली, तोच मोग आणि तीच निष्ठा आपल्या ह्या भुंयेबाबत पेडणेकार दाखयतले काय कितें असोय आता एक प्रश्न आसा हातूंतल्यान. आणि तोय प्रश्न हातूंतल्यान सुटावो जातलो. त्यावूय प्रश्नाची जाप आमकां कांय दिसांनी मेळटली. आता हे सगळे जर आमी प्रकार पळयत जाल्यार पेडणे आणि विशेष करून धारगळ वाठारांतले जे वेगवेगळे देवस्थानाच्यो कमिटी आसात, वेगवेगळे सांस्कृतिक संघटना आसात आणि विशेष करून संप्रदायाचे जे लोक आसात, जे तपोभूमी संप्रदायाशी संबंधित कितलेशेच लोक हे धारगळ गांवांत रावतात, पेडणे तालुक्यांत रावतात. सदांच संस्कृतीची जपणूक करपाची, अध्यात्मिक गजालींचो प्रचार करपाची अशा पद्धतीचे वेगवेगळे कामां, वेगवेगळे उपक्रम हे लोक करत असतात सातत्यान. आणि ताचो खरोच फायदो हो जाल्लो आमकांय पळोवपाक मेळटा. त्या संप्रदायाच्या लोकांचे ह्या सगळ्या गजालींचेर कितें म्हणणें आसा तेवूय स्पश्ट जावचें पडटलें. जो मेरेन देवस्थानाचे पदाधिकारी, देवस्थानाचे म्हाजन, देवस्थानाचे लोक, देवस्थानाचे हेर वांगडी, तशेंच संप्रदायाचे लोक, हे सगळे लोक जो मेरेन एकठांय येयनात आणि ह्या विशयाचेर एकजुटीन एक भूमिका घेयनात, तो मेरेन सरकार आपल्या पद्दतीन पैशाच्या जोराचेर ह्या लोकांक फूस लावन
हो इव्हेंट कशाय पद्धतीन हांगासर करपाचो प्रयत्न करतलो। आता तो मोडून उडोवप काय ह्या सरकारच्या ह्या अशा प्रेशर टॅक्टिका मुखार आणि सरकारच्या ह्या आमिषा मुखार शरणागती पत्करप हे आता पेडणेकारांक थारावचें पडटलें। आणि पेडणेकार हातून कितें नेमकी भूमिका घेता आणि कितें आपली वळख पुराय गोंयकारांक दाखयता हे एक आव्हानूच पेडणेकारा मुखार आसा। आयच्या सांजेच्या बसकेंत नेमके कितें थारता, ह्या बसकेक कशा पद्धतीचो प्रतिसाद मेळटा आणि ह्या बसकेंतल्यान कितें निष्पन्न जाता हें पळोवप तर इंटरेस्टिंग थारतलेंच। पुणून सरकार आता साश्टींतल्यान आणि बार्देजांतल्यान धांवडून घाडिल्ल्या ह्या सनबर्न सारख्या इव्हेंटाक थारो दिवपाक लागून पेडणेकारांचो कसो वापर करता, पेडणेकारां मदीं कशी फूट घालता, पेडणेकारांक कशें आमीश दाखयता आणि हो इव्हेंट करून दाखयता हे सरकाराची चॅलेंज आता आमकां पळोवची पडटली। हातून सरकार जिखता काय स्वाभिमानी म्हणपी पेडणेकार जिखतात हे येणाऱ्या काळान आमकां कळोन येतलेच। तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येतलेच। आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नका। आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले, आमचे फेसबुक लाईव्ह अपडेट जर तुमकां आवडले जाल्यार ते लाईक करात, शेअर करात। आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम आसा ते फॉलो करपाक विसरू नकात। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं।